सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आनंदाची बातमी आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाने पंढरपुरात सोलापूरच्या शासकीय रुग्णालयापेक्षा मोठ्या रुग्णालयाला मंजुरी दिल्याचा अध्यादेश जारी केला। इंग्रजांच्या काळात साथीच्या रोगावर इलाज करण्यासाठी सोलापुरातील मध्यवर्ती ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलची सुरुवात करण्यात आली। जुन्या बी ब्लॉकच्या दगडी इमारतीत 7 उपचारांचे विविध विभाग सुरू करण्यात आले। स्वातंत्र्यानंतर या रुग्णालयात सुधारणा होत गेली। सोलापुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर शस्त्रक्रिया आणि विविध शारीरिक पीडांवर उपचार करणारे विभाग सुरू झाले। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे मिरज नंतर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाची ख्याती झाली। सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा, आळंद, अफजलपूर या परिसरातील रुग्णांची सेवा सुरू झाली। अलीकडच्या काळात शासकीय रुग्णालयावर रुग्णांचा भार वाढल्यामुळे 300 खाटांचे स्वतंत्र जिल्हा रुग्णालय सुरू करण्यात आले, परंतु अद्याप येथे पुरेसे मनुष्यबळ नाही। त्याचबरोबर जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालयही वाढवण्यात आले आहे। असे असले तरी पंढरपुरातील आषाढी कार्तिकी वारीच्या काळात राज्यभरातून येणाऱ्या भाविकांमुळे आरोग्य सेवा अपुरी पडत आहे। त्यामुळे पंढरपुरात उपजिल्हा रुग्णालयाऐवजी जिल्हा रुग्णालय सुरू करण्यात यावे अशी मागणी होत होती। ती बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1000 खाटांच्या रुग्णालयाची घोषणा केली। त्याप्रमाणे शासनाने 6 विभागांच्या या रुग्णालयाच्या मंजुरीचा अध्यादेश 8 ऑगस्ट रोजी जारी केला आहे। प्रत्यक्षात हे रुग्णालय अस्तित्वात आल्यानंतर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयावरचा भार कमी होणार असून यामुळे रुग्णसेवा आणखी सुधारणार आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।